नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. काव्या ही शारदाला भेटायला आलेली असते. काव्या शारदाला विचारते की आई तू बरी आहेस ना, तू कसलं टेन्शन तर घेत नाहीये ना. आई आज तुझी जी काही परिस्थिती झाली आहे ना त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. तेव्हा शारदा म्हणते की अगं तू स्वतःला अपराधी मानू नकोस, तुझी या सगळ्यामध्ये काही एक चूक नाहीये. काव्या म्हणते की माझंच चुकलं, खरं तर माझंच चुकलं की मी तुला आमच्याबद्दल सांगायला नको होत. आमचा भूतकाळ तुझ्यासमोर अशा प्रकारे आला की मी सुद्धा काहीच करू शकले नाही आणि मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींची तू धास्ती घेतली आणि आज जी काही परिस्थिती झाली आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. शारदा म्हणते की असं काही नाहीये काव्या, तू उगाच सॉरी म्हणू नकोस, परंतु मला एक गोष्ट सांग की तू नंदिनी आणि पार्थ सोबत बोलली का या विषयावर. तेव्हा काव्या म्हणते की नाही, त्यांना मी सांगणारच होते, परंतु झालं असं की त्याचवेळी बाबांचा फोन आला आणि आम्ही डायरेक्टली हॉस्पिटलला आलो, त्यामुळे मला त्यांना काहीही सांगता आलं नाही. मग आता शारदा काव्याला म्हणू लागते, काव्या अगं मला सगळं मान्य आहे ग, परंतु राहून राहून मात्र माझ्या मनाला एकच गोष्ट सतावते की आतापर्यंत नंदिनीने मोडलेली लग्न लावली आहेत आणि आता मात्र नंदिनीचं जर दुसऱ्यांदा लग्न मोडलं तर नंदिनीवर किती मोठा आघात होईल. काव्या आता शारदाला सांगत असते की आई मला मान्य आहे तुझ्या सगळ्या गोष्टी, मला माहिती आहे की ताईने आतापर्यंत खूप सफर केलंय, परंतु या सगळ्यावर एक उपाय आहे ना, आपण एक गोष्ट करू शकतो. म्हणजे हे बघ, म्हणजे आमचा जर डिवॉर्स झाला, मी जर आता पार्थला डिवॉर्स दिला तर पार्थ आणि नंदिनी ताई दोघंही एकमेकांशी लग्न करू शकता आणि जीवा आणि नंदिनी ताईचा डिवॉर्स जर झाला तर जीवा आणि आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करू शकतो. म्हणजे काय तर आम्ही चारीही व्यवस्थित राहू, चारीही एकाच घरामध्ये राहू. मला त्याच घरामध्ये सून बनून जायचंय, फक्त मला जीवाची बायको म्हणून जायचंय, एवढी माझी गोष्ट लक्षात घे. आई प्लीज तू या गोष्टीचा एकदा विचार कर ना. अगं आमच्या एका निर्णयाने आम्ही चौघेही खूप आनंदी होऊ शकतो आणि आतापर्यंत तू ताईला ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ना त्या सगळ्या गोष्टी मी करेन. मी माझ्या नवऱ्याला खुश ठेवेल, सासू सासऱ्यांना खुश ठेवेल, सगळ्यांना खुश ठेवेल. लग्न टिकवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. कोणाला विश्वासच बसणार नाही की ही खरंच आधीची काव्य आहे का, ही कसे काय सगळ्यांचे मन जपते, कसं काय एवढं चांगलं वागते आणि सगळेजण माझं नाव काढतील ग आई. फक्त मला जीवासोबत लग्न करायचंय आणि मला जीवासोबत राहायचंय, जीवाची बायको म्हणून मला देशमुखांची सून व्हायचंय, पार्थची बायको म्हणून नाही. आई प्लीज ही गोष्ट माझी लक्षात घे. त्यावेळी शारदा म्हणते की काव्या मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, परंतु तुला तुझं हे म्हणणं खरं करण्यासाठी तुला 3 माणसांचं मन वळवावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तू कशा काही शक्य करणार आहे त्याचीच तर मला काळजी वाटते आणि चिंता होते. त्याच वेळी तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी विचारते की कसलं टेन्शन आणि कसलं काळजी. आता नंदिनीचा आवाज ऐकून काव्य आणि आई दोघेही घाबरतात. नंदिनीने काही ऐकलं तर नाही अशी दोघींनाही चिंता वाटू लागते. तर इकडे रम्या आणि मावशीचा मात्र वेगळाच काहीतरी प्लॅन शिजत असतो. पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा ह्या चौघांना कसा त्रास होईल याचा बंदोबस्त त्या दोघी करत असतात. यासाठी रम्याने आता रूम डेकोरेट केलेली असते आणि रूम डेकोरेट करून आता तिला ते सरप्राईज आता सगळ्यांना द्यायचं असतं. मुद्दाम तिने रूम डेकोरेट केलेली असते कारण जेव्हा सगळेजण रूम मध्ये येतील सगळ्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असेल आणि तो चेहरा तिला बघायचा असतो, सगळ्यांची बर्बादी तिला बघायची असते, म्हणून रम्याने आता मोठा प्लॅन रचलेला असतो. मावशी तिला म्हणत असते की रम्या अगं तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय, तू त्या रूम मध्ये गेलीस, तिकडं सजवलं आणि इकडं पुन्हा आलीयस, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय. आता ही रूम बघितल्यावर त्या सगळ्यांचे चेहरे कसे होणार आहे तुला माहिती आहे ना, त्यांना तर धक्काच बसणार आहे. त्यानंतर ते ओरडणारच आहे, ही रूम कोणी सजवली, काय केलं, कशाला केलं कोणी, असंच सगळं काही होणार आहे. मग करून तरी काय उपयोग आहे, कशाला आपल्याला ही त्यांची रूम सजवायची आहे आणि त्यांच्या हनीमूनची तयारी करायची आहे. तेव्हा रम्या म्हणते की अगं तुला कळतंय का मावशी मी काय म्हणते ते, आता ऐक माझा प्लॅन काय आहे ते. मी आता काय करणार आहे माहितीये, हा कोणाचा बोर्ड आहे सांग, हा आहे नंदिनी आणि जीवाचा बोर्ड आणि दुसरीकडे आहे आपल्याकडे पार्थ आणि काव्याचा बोर्ड. आता आपण काय करायचं, जेव्हा पार्थ, नंदिनी, जीवा आणि काव्या जेव्हा सगळेजण आता हॉलमध्ये येतील तेव्हा हॉलमध्ये थोडंसं बोलत बसतील, घरी काय काय झालं हे सांगत बसतील, म्हणजे मानिनी मामीला वगैरे सगळ्या काही स्टोऱ्या सांगतील. मग नंतर ते आपापल्या रूममध्ये येईल. आपण काय करायचं, रूमची अदलाबदली करायची. आपण सगळ्यात पहिल्यांदा जीवा आणि नंदिनी हा बोर्ड लावायचा. आपण आता खाली आईला असं सांगायला लावायचं की ह्या दोघांनाही त्यांच्या रूममध्ये झोपू देत.
दोघंही त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये झोपले पाहिजे. म्हणजे काव्य आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा हे चौघेही आता एकमेकांच्या रूम मध्ये झोपले पाहिजे, एकमेकांच्या कपल रूम मध्ये झोपले पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पार्थ आणि काव्या यांच्या रूमच्या समोर हा एक बोर्ड लावायचा. त्यामुळे काय होईल, पार्थ आणि काव्या दोघंजण आतमध्ये येतील. नंतर आपण तो बोर्ड हटवायचा आणि पुन्हा तिथेच आपण नंदिनी आणि जीवा यांचा बोर्ड लावायचा. म्हणजे होईल असं की पार्थ आणि काव्या हे आतमध्ये असतील आणि मग नंदिनी आणि जीवा सुद्धा याच रूममध्ये येतील आणि मग होईल असं की खूप मोठा धमाका होईल. चौघेही जेव्हा एकमेकांना बघतील तेव्हा त्या सगळ्यांना खूप ऑकवर्ड वाटेल आणि मग तेव्हाच खरी मज्जा येणार आहे. आणि मग घरामध्ये नुसता गोंधळ आणि गोंधळ होणार आहे. रम्याचा हा प्लॅन ऐकून आता मावशी खूपच खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की रम्या, खरंच तुझ्या डोक्यामध्ये एक से बडकर एक आयडिया येत असतात. खरंच तू कमाल आहेस. रम्या म्हणत असते की आता फक्त काही दिवस उरले, आता काही दिवसामध्येच ही रूम तुझी होणार आहे रम्या, आणि सोबतच पार्थ सुद्धा तुझाच होणार. तर इकडे नंदिनी आता आतमध्ये आलेली असते आणि नंदिनी विचारते की कुठलं टेन्शन आई, कुठल्या टेन्शन बद्दल बोलत होती तू? हे बघ आई, आता तू कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. तू आता फक्त आणि फक्त तुझी काळजी घ्यायची. नंदिनी काव्याला म्हणते की काव्या, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? काव्या म्हणते की तुझ्यापासून आता मी कशाला काही लपवेल ताई, उलट मी आईला समजावत होते, आईला सांगत होते आणि आईला सॉरी म्हणत होते. कदाचित माझ्याच प्रेशरमुळे आईने एवढं मोठं टेन्शन घेतलं. माझ्या बोलण्याचंच तिला वाईट वाटलं असणार आणि माझ्या बोलण्यामुळेच तिला अटॅक आला असणार. आणि ताई अगं असं झालंय की, असं जेव्हा काव्या बोलते तेव्हा मात्र आता शारदावरती उठण्याचा प्रयत्न करत असते. शारदा तिला जणू काही सांगत असते की प्लीज काव्या, काही बोलू नको, काही सांगू नको. काव्या आता शांत बसते. तेव्हा नंदिनी म्हणते की आई अगं तू का उठण्याचा प्रयत्न करतीये आणि काय चाललंय तुझं? मी तुला आताच म्हटले ना की तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे, बाकी दुसरं काही महत्वाचं नाहीये. आणि मला असं का वाटतंय की तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय, काहीतरी आहे की जे तुम्ही दोघींनी मला सांगितलेलं नाहीये. काय तुम्ही माझ्यापासून लपवताय, सांगाल का मला जरा? काव्या मला सांग की तू काही वेडवाकडं आईला तर बोलली नाही ना? तेव्हा काव्या चिडूनच म्हणते की ताई, मी आईला सांगितलंय की मला घटस्फोट हवाय आणि माझं, असं म्हणताच काव्या थांबते. कारण पुढे पुन्हा तिला आईचा विचार मनामध्ये येत असतो की आईच्या जीवाचं बरं वाईट व्हायला नको, कारण आई पुन्हा या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेईन. नंदिनी पुन्हा एकदा काव्याला विचारते की काव्या तुझं काय? परंतु आता काव्या काही बोलत नाही, कारण समोर तिला आई दिसत असते आणि आईची तब्येत अजून बिघडायला नको, त्यामुळे काव्या थोडा वेळ शांत बसते. त्याच वेळी आता तिथे पार्थ, जीवा आणि धनंजय आलेले असतात. शारदा त्यात सगळ्यांना म्हणते की खरं तर माझंच चुकलं, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना इथे यावं लागलं आणि उगाचच तुमची धावपळ झाली. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो आई, असं का बोलताय तुम्ही? शेवटी आता आपण एक फॅमिली आहोत, आम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे ना? मग धनंजय म्हणतो की मला काय वाटतं, आता शारदा शुद्धीवर वगैरे आली आहे तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी निघून. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की नाही बाबा, अहो घरी कशाला जायचंय आणि घरी जाऊन काय करणार आहे आम्ही? आता इथे आमची गरज आहे. तेव्हा शारदा म्हणते की नाही, आता मला बरं वाटतंय, तुम्ही जा, उगाचच तुमची कामं खोळंबून राहतील. तेव्हा पार्थ म्हणतो की आम्ही जरी दोघं इथून गेलो तरी पण या दोघींना इथे राहू द्या तुमची काळजी करायला. मग धनंजय म्हणतो की नाही, या दोघींनाही कशाला इथे राहू द्यात, तुम्ही दोघीही जा, आरुषी आणि मी आहे, आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊ. धनंजय आता पार्थ आणि जीवाला म्हणतो की काव्या आणि नंदिनीला तुम्ही घेऊन जा. तर पार्थ म्हणतो की ठीक आहे चालेल. मग काव्या आता म्हणते की बाबा प्लीज आईची काळजी घ्या आणि काही लागलं तर नक्की कळवा. तेव्हा धनंजय म्हणतो की हो आता तुम्ही निघा, कारण तुम्हाला तुमच्या सासरी जायला उशीर होईल. मग आता पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी तिथून निघालेले असतात. शारदाने मात्र या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलेलं असतं. त्यामुळे धनंजय हा शारदाला म्हणत असतो की शारदा आता तू बरी आहेस ना? नक्की तुला झालंय तरी काय? कसल्या गोष्टीचं तू एवढं मोठं टेन्शन घेतलंय की तुला अटॅक आला? मला सांग ना काव्या, काही आहे का तुझ्या मनात? काही तू लपवत तर नाहीये ना आमच्यापासून? असं धनंजय आता शारदाला विचारत असतो. तेव्हा शारदा मात्र शांत असते, कारण तिच्या मनाला माहित असतं की काय झालंय नक्की आणि ही गोष्ट किती मोठी आहे हे शारदाला चांगलंच ठाऊक असतं. तर इकडे आता चौघेही घरी आलेले असतात. घरी येताच मानिनी आता नंदिनीला विचारते की नंदिनी, आईची तब्येत आता कशी आहे, बरी आहे ना आई? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, पण नंदिनी रडतच असते. तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं तुम्ही तिथे थांबायला हवं होतं ना, तुम्ही कशाला इथं आलात? आणि तसंही आपल्यापैकी कोणीतरी तिथे हवं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते की आम्ही थांबत होतो, परंतु आईने आणि बाबांनी आम्हाला हट्टाने इकडे पाठवून दिलं. आता बाबा आणि आरुषी आहेत तिथे. तर मानिनी म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, उद्या सकाळी आम्ही जाऊनच येऊ.
खरं तर मला आधी असं वाटलं होतं की तुमचं जेवण वगैरे झालं असेल आणि मग तुम्ही गप्पा मारत बसलेले असाल, म्हणून तुम्हाला यायला उशीर झालाय आणि म्हणून मी कॉल देखील केला नाही आणि काही बोललेही नाही. परंतु त्यावेळी मला असं कळलं, पार्थचा फोन आला आणि पार्थने सांगितलं की असं असं झालंय, म्हणून मला फार टेन्शन आलं आणि त्यांची खूप काळजीही वाटायला लागली. पण मला एक कळत नाही की शारदा वहिनी अगदी धडधाकट होत्या, म्हणजे अगदी सकाळी माझ्याशी व्यवस्थित बोलल्या सुद्धा, मग अचानक त्यांना काय झालं असं. मग त्यावेळी नंदिनी आता काव्याकडे बघू लागते. काव्याला वाईट वाटत असतं, काव्याही रडत असते आणि कदाचित तिच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असं तिला वाटू लागतं. त्यावेळी जीवा मानिनीला म्हणतो की आई, अचानक अशा गोष्टी घडत नसतात ग, हळूहळू त्या गोष्टी आपल्या मनामध्ये साचत जातात. ज्या गोष्टी आपल्याला व्यक्त करता येत नाही आणि त्या गोष्टी मात्र आतमध्ये अशाच दबून राहतात. या सगळ्यामध्ये घुसमट मात्र मनाची वाढत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टीचा स्फोट होतो. असं काहीतरी जीवा बोलत असतो. आता जीवा हे सगळं का बोलतोय हे कोणालाही काही कळत नसतं, परंतु कुठेतरी जीवा हा स्वतःबद्दलच सगळ्यांना सांगत असतो की गोष्टी ह्या मनामध्ये हळूहळू साचत जातात आणि कधीतरी एक दिवस असा उगवतो की त्यामुळे गोष्टींचा स्फोट होतो. कारण मनात साठवलेल्या गोष्टींचा उद्रेक झालेला असतो त्या दिवशी आणि मग अशा प्रकारे काहीतरी ते जीवावर बेततं. म्हणजे जीवाला कुठेतरी त्याची स्टोरी सांगायची असते सगळ्यांना. सगळेजण आता जीवाकडे बघू लागतात की जीवा हे सगळं काय बोलतोय. सगळेजण जीवाकडे बघताय. ही गोष्ट जीवाला समजते आणि मग त्याला कळतं की आपण जरा जास्तच भावनेच्या भरात वाहून गेलो. नंदिनी ही जीवाकडे बघू लागते. जीवा मग सगळ्यांना सांगतो की नाही, ते मी असंच म्हटलो. मग मानिनी म्हणते की अरे जीवा, काय झालंय तुला, तू असं का बोललास. मानिनी आता जीवाला समजावून सांगत असते की आधीचं सगळं संपून गेलं आणि माणूस एकदा रिता झाला ना तर मात्र जीवनाची नवी उमेद मिळते. सगळं काही सुधारतं, परिस्थिती देखील सुधारते आणि प्रकृती देखील. बाळा, तू आता नको टेन्शन घेऊ, वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. बरं, तुम्ही एक काम करा, आता झोपायला जा. त्याच वेळी तिथे मावशी येते आणि म्हणते की अरे वा, आलात तुम्ही, बरं झालं हा आलात. आणि हो, आता जा बरं झोपायला. आणि हो, आता तुम्ही श्रेयाच्या रूम मध्ये नाही झोपायचं हा, तर काव्य आणि नंदिनी तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या रूम मध्ये झोपायचंय. आता तिचे हे बोलणं ऐकून काव्य आणि नंदिनी एकमेकींकडे बघू लागतात. मानिनी म्हणते की अगं मंजूताई, काय बोलतीयस तू हे. तरी सुद्धा मंजू ऐकत नसते आणि म्हणत असते की अगं जा जा तुमच्या नवऱ्याच्या रूम मध्ये झोपायला. त्यावेळी नंदिनीला फार वाईट वाटतं. नंदिनी आता रडत रडत तिथून निघून जाते. तर आता काव्याला सुद्धा मंजू हात लावत तिला म्हणत असते की जा अगं जा, तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपायला जा. तेव्हा त्या काव्याला खूप राग येतो आणि काव्या जोराचा तिला हिसका देते आणि बाजूला करते. काव्याला खूप राग आलेला असतो. ऑलरेडी तिच्या डोक्यात सगळ्या काही गोष्टी चाललेल्या असतात आणि हिचं काहीतरी भलतंच चालू असतं की जा तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपायला. तर इकडे नंदिनी आता पायऱ्यांवर चढायला लागलेली असते. त्याचवेळी तिला एका रूममध्ये लाईट्स ऑन दिसते. तिला समजतं की ही रूम तर जीवाची नाहीये, ही रूम तर पार्थची आहे. आणि परंतु तिला पोस्टर पुढे लावलेलं दिसतं की जीवा आणि नंदिनी. त्यामुळे आता नंदिनी विचार करते की ही रूम कदाचित जीवाची असेल, आईंनी रूमची अदलाबदली केली असेल आणि आमची ही रूम असेल. म्हणून आता नंदिनी आता त्या रूममध्ये जायला निघते. नंदिनी आता रूममध्ये गेलेली असते. रूममध्ये ती सगळीकडे बघते तर सगळीकडे रूम अगदी छान सजवलेली असते. सगळीकडे फुगे वगैरे लावलेले असतात, लाईट्स असतात. नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की ही रूम कोणी सजवली असेल. आईचं तिकडे काय चाललंय, आईला तिकडे अटॅक आलाय आणि ही रूम कोणी सजवली असेल, काय माहिती कोणी सजवली असेल. कदाचित रम्याने किंवा मंजूने ह्या दोघींनीच सजवली असेल. त्यांना आईच्या तब्येतीबद्दल कदाचित माहीत नसेल म्हणून त्यांनी ही रूम सजवली असेल. असा प्रश्न आता नंदिनीला पडलेला असतो. नंदिनी आता तिथे शांत बसते. नंदिनी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आता त्याच वेळी हळूच रम्या आणि मंजू तिथे येतात आणि आधी जो नंदिनी आणि जीवा यांचा बोर्ड जो लागलेला असतो तो बोर्ड काढतात आणि तिथे आता पार्थ आणि काव्या यांचा बोर्ड लावतात. नंदिनी आता रूममध्येच बसलेली असते. मंजू आणि रम्या दोघीही आता दरवाजा बंद करून घेतात. आता पार्थ हा घाईघाईमध्ये आलेला असतो. पार्थला ऑलरेडी सगळ्या गोष्टीचं टेन्शन त्याच्या डोक्यामध्ये असतं. पार्थ हा बोर्ड बघतो, त्याला वाटतं की चला आपलीच रूम आहे म्हणून पार्थ आता रूममध्ये आलेला असतो. पार्थ जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा तो नंदिनीला बघतही नाही आणि डायरेक्टली आता आतमध्ये जायला लागतो. तर नंदिनीला असं वाटतं की जीवाच आलाय, त्यामुळे नंदिनीला जीवाशी बोलायचं असतं. म्हणून नंदिनी उठते आणि म्हणते की जीवा, मला तुमच्याशी बोलायचं होतं की, असं
म्हणताच ती समोर पार्थला बघते आणि नंदिनीला पार्थला बघून आता खूप टेन्शन आलेलं असतं. एवढ्या दिवसानंतर पार्थ आता तिच्या समोर आलेला असतो. तिच्या समोर तो इतक्या जवळ उभा असतो, जो की आधी तिचा तो होणारा नवरा असतो तिच्यासाठी. कुठेतरी पार्थच्या मनात तिच्याबद्दल फिलिंग्स आलेल्या असतात आणि आज तो पार्थ आज तिच्या समोर उभा असतो. त्यामुळे नंदिनीला प्रचंड वाईट वाटतं. नंदिनी म्हणते की आय एम सॉरी, तुम्ही इथे कसे काय आलात? तेव्हा पार्थ म्हणतो की सॉरी, तुम्हाला जीवाशी बोलायचं आहे का? मी एक काम करतो, जीवाला पाठवून देतो, मी निघतो. पार्थ तिथून जात असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही तुम्ही नका जाऊ, मी जाते. नंदिनी तिथून निघून जात असताना पार्थ आता नंदिनीला थांबवतो आणि नंदिनीला तो म्हणतो, नंदिनी तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल ना, जो त्रास सध्या मला होतोय. ज्या मुलासोबत तुम्हाला लग्न करायचं होतं, ज्या मुलासोबत तुम्हाला संसार थाटायचा होता, आयुष्यभर सोबत राहायचं होतं, त्याच मुलासोबत स्वतःच्या बहिणीला बघून तुम्हाला देखील त्रास होत असेल ना, अगदी माझ्यासारखा. कसं निभवता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? तुमची नाही का घुसमट होते या सगळ्यामध्ये? ज्या प्रकारे मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, त्या प्रकारे त्रास तुम्हालाही होतोय का? असं पार्थ आता नंदिनीला विचारत असतो. तुम्हालाही राग येतच असेल ना, नशिबाचा, माझा, पार्थचा, काव्याचा, आई बाबांचा. तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा काय? तुम्ही एवढ्या शांत कशा काय असू शकता? त्या गावाकडच्या माणसांमुळे आपली जिंदगी बर्बाद झाली, आपल्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असताना सुद्धा तुम्ही एवढ्या शांत कशा? कारण तुमच्या बाबतीत तर खूप मोठा अन्याय झालाय. नंदिनी म्हणते की हो ना, त्रास तर मला खूप होतोय, खूप त्रास होतोय मला. आपल्या लग्नामध्ये तुम्हाला काव्यासोबत लग्न करताना किंवा तुमचं काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र बघताना मला देखील खूपच त्रास झाला. त्रास तर मलाही होतो हो. जेव्हा मी बघते तुम्हाला काव्यासोबत, काव्याला तुमच्यासोबत, तेव्हा मला कळलं की आधी जो माझा होणारा नवरा होता, आता त्याच्याच भावासोबत मला माझं आयुष्य काढायचंय, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय. तेव्हा त्रास मला देखील झाला. मला सुद्धा आता त्याच्याच भावासोबत संसार करायचा आहे. जेव्हा मी त्याला समोर बघते तेव्हा सुद्धा मला जळत्या निखाऱ्यांवर मी चालते असंच वाटतं. तिने रडत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो मग तुम्हाला एवढा त्रास होतोय तरी सुद्धा तुम्ही एवढ्या शांत कशा काय? एवढं सगळं समजुतीने कशा काय घेताय? एवढ्या शांत राहून विचार कशा काय करू शकता? तेव्हा मग नंदिनी म्हणते की मग काय करू मी? रडून लढून जीव तोडून सांगून काही होणार नाही, काही परिस्थिती बदलणार नाही. ज्या गोष्टीची वेणी झाली असती, त्यामध्ये 2 धागे अजून आलेत आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा गुंता होऊन बसलाय. अशी जर आपण खेचाखेची केली तर पार्थ गुंता अजून वाढत जाईल आणि गुंता कधीही सुटणार नाही. गुंतानंतर एवढा वाढेल की आपल्याला कापण्याचं सोडून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही पार्थ. आणि मला तो ऑप्शन कधीच नको आहे. मला नातं हे मुळासकट कापून टाकायचं नाही आहे, तर मला ते नातं फुलवायचं आहे. आणि माझ्याकडे नात्याचा गुंता सोडवण्यासाठी उपाय आहेत. ते उपाय मी वापरेल, परंतु मी मात्र कैची घेऊन ते कधीही कापणार नाही, असं काव्याने आता पार्थला सांगितलेलं असतं. पार्थला सुद्धा काव्याचा आता खूप हेवा वाटू लागतो की पार्थला नंदिनीचा खूप हेवा वाटतो की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नंदिनी किती शांत आहे आणि किती चांगला विचार करते आहे. खरंच नंदिनीला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीला किती त्रास झालाय. नंदिनी मला आता काव्याशी लग्न करताना बघतीये. खरं तर माझ्या काही गोष्टी चुकल्या. मी कदाचित जर नंदिनीसाठी थांबलो असतो तर आज कदाचित माझं आणि नंदिनीचं लग्न झालं असतं. परंतु नंदिनीची या सगळ्यामध्ये काहीही चूक नसताना सुद्धा नंदिनीला मात्र खूप वेदना भोगाव्या लागल्या. आणि अशा या परिस्थितीत सुद्धा नंदिनी आता किती पॉझिटिव्ह आहे, किती पॉझिटिव्हली ती बोलतीये, किती पॉझिटिव्हली ती विचार करतीये. या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतीये आणि दुसऱ्यांनाही सांभाळून घेतीये. अजिबात रागराग व्यक्त करत नाही, चिडचिड करत नाही, तर किती सामंजस्यपणे या सगळ्या गोष्टींना सामोरं जातीये. या गोष्टीचं पार्थला कौतुक वाटत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा पार्थ आणि नंदिनी दोघं एका रूममध्ये असतात, जेव्हा बोलत असतात, त्याच वेळी तिथे काव्य आलेली असते. कारण काव्याला समोर पार्थ आणि काव्याचा बोर्ड दिसलेला असतो आणि आपलीच रूम आहे असं समजून काव्या रूममध्ये येते आणि समोर ती पार्थ आणि नंदिनीला बघते. त्यामुळे तिला धक्का बसतो. त्यावेळी आता त्याला मिरची मसाला लावण्यासाठी रम्या आणि मंजू तिथे आलेल्या असतात. मग रम्या म्हणते की अगं नंदिनी, तू इथे काय करतेयस? अगं ही तर पार्थ आणि काव्याची रूम आहे. पार्थ आणि काव्याच्या रूम मध्ये तू काय करतेयस?
नंदिनी म्हणते की असं कसं काय शक्य आहे? अहो, मी जेव्हा आले तेव्हा ह्या दारावरती नंदिनी आणि जीवा असं लिहिलेलं होतं, म्हणून तर मी ह्या रूममध्ये आले. तेव्हा रम्या म्हणते की अगं नंदिनी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं तू एकदा बघ तुझ्या डोळ्यांनी की दारावरच्या बोर्डवर काय लिहिलंय ते. मग आता नंदिनीला ती तिथे घेऊन जाते आणि नंदिनीला दाखवते की बघ नंदिनी, यावर काय लिहिलंय. यावर पार्थ आणि काव्य असं लिहिलंय आणि तू आता पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये आली आहे, कळतंय का तुला? तेव्हा नंदिनीला तिने खोटं पाडलेलं असतं. नंदिनीला वाईट वाटतं की अरे आपलीच काहीतरी दिशाभूल झाली असणार किंवा आपलंच काहीतरी चुकीचं वाचण्यात आलं असणार. त्यामुळे नंदिनी आता म्हणते की सॉरी. नंदिनी तिथून निघून जाते, परंतु नंदिनी जेव्हा तिच्या रूममध्ये येते तेव्हा सुद्धा तिची रूम छान सजवलेली असते. जीवा सुद्धा तिथे आलेला असतो आणि जीवाला ती रूम बघून प्रचंड राग आलेला असतो, कारण इथे कोण कुठल्या परिस्थितीमधून जात आहे आणि कोणालाही हनीमूनची नाटकं सुचली आहे. तर जीवाला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो. जे काही फुगे तिथे पडलेले असतात ते सगळे फुगे आता जीवा पायाने फोडत असतो आणि म्हणतो की कोणी केलंय हे सगळं, कोणाची एवढी हिंमत झाली की ही अशा प्रकारचे रूम सजवली आहे. असं म्हणून जीवा आता ते फुगे फोडतो. त्यानंतर बेडवर जे गुलाबाच्या पाकळ्यांनी लव काढलेलं असतं ते सुद्धा सगळं अस्ताव्यस्त करून टाकतो आणि सगळ्या गोष्टी आता इकडच्या तिकडे फेकून देतो. जीवा आता प्रचंड चिडलेला असतो, कारण त्याला ते हनीमूनचं ते डेकोरेशन बघून त्याच्या डोक्यात आता तिडीक गेलेली असते, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याला काव्यासोबत करायच्या होत्या आणि कोणाची एवढी हिंमत झाली की नंदिनी आणि माझ्यासाठी ही रूम सजवली. सगळेजण कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा कोणाची एवढी हिंमत आहे की अशा प्रकारची रूम सजवण्यात आली आहे. त्यामुळे जीवाला आता या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. जीवा खूप रागामध्ये असतो. तर जीवाचा हा राग बघून नंदिनी घाबरलेली असते. नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. एकीकडे नंदिनी विचार करत असते की ह्या घराला बदलवायला हवं, सगळ्यांचे विचार बदलवायला हवे, लवकरात लवकर ह्या सगळ्या सिच्युएशन ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. परंतु तिला समोर दिसत असतं की तिचा नवरा मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टच करत नाहीये. तिचा नवरा मात्र या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टच करणार नाहीये आणि ह्या हनीमूनच्या डेकोरेशनचा त्याला किती त्रास झालाय याचा अर्थ त्याला माझ्यासोबत राहण्यात आणि माझ्यावर प्रेम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ज्या प्रकारे मी नातं जुळवून घेण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे जीवा मात्र नातं जुळवून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. उलट त्याला या लग्नाचा किती त्रास होतोय हे जीवाच्या रागावरनं तिला स्पष्ट दिसत असतं आणि त्याचमुळे नंदिनीला फार वाईट वाटतं. नंदिनी जीवाकडे बघत असते आणि जीवाच्या ह्या वागण्यामुळे ती देखील शॉक असते, कारण जीवाला एवढं रागात एवढं तडतड करताना नंदिनीने कधीही बघितलेलं नसतं. आज पहिल्यांदा जीवा एवढा रागामध्ये असतो आणि एवढ्या रागामध्ये तिने त्याला बघितलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.